निवडणूक होऊन साधारण 2 महिने झालेले आहेत. पहिली जनरल मीटिंगसुद्धा 1 महिन्यापूर्वी झाली आणि मागच्या या 2-2.5 महिन्यामध्ये निकाल लागल्यापासून बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत. याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आणि मागच्या 2-3 महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्यात, निकाल ज्या पद्धतीने लागलेला आहे, त्या बाबतीमध्ये शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. बहुमत एका दिशेने, नगराध्यक्ष एका पक्षाचा, असा मिक्स्ड मॅन्डेट पूर्ण शहराने दिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शहराचा विकास होईल की नाही याच्या बाबतीमध्ये शहरवासियांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संभ्रम आहे आणि तो साहजिक आहे. मागच्या 2-2.5 महिन्याच्या सर्व ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शहरवासियांमध्ये निश्चितपणाने एक असा प्रश्न निर्माण होतो आहे की ज्या समस्या, मूलभूत समस्या संपूर्ण शहरासाठी आहेत, मग डासांचा प्रादुर्भाव असेल किंवा मूलभूत सुविधा, रस्ते, गटारी याच्या बाबतीमध्ये काय धोरण असेल, असे असंख्य प्रश्न शहरवासियांसमोर आहेत. आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. अजून एक महत्त्वाचा विषय शहरवासियांमध्ये चर्चेला आता सध्या सुरू आहे, मागच्या 3-4 दिवसापासून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जो कळलेला आहे की अल्पसंख्याक विभागाचा निधी जो आहे तो शहादा नगरपालिकेला प्राप्त झालेला होता, तो परत जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये देखील खुलासा करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. एक गोष्ट मी निश्चितपणाने या निमित्ताने सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की पहिलीच मीटिंग झालेली आहे. अतिशय चुरशीची निवडणूक झाल्यानंतर लगेच सगळ्यांची मनं एका ठिकाणी येतील, जुळतील असं होत नाही. परंतु निश्चितपणाने सर्व जबाबदार लोक निवडून आलेले आहेत. आपल्या जबाबदारीची जाणीव सर्व लोकांना आहे. मग ते सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, मुळात तर सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हाच सर्वात पहिला प्रश्न आहे. परंतु सर्वजण सोबत काम करतील, फक्त प्रत्येकाचा अजेंडा वेगवेगळा असतो. त्याला एका प्लॅटफॉर्म आणण्यासाठी काही कालावधी जायला लागतो. त्यामुळे आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी निश्चितपणाने संपूर्ण शहरवासियांना आश्वस्त करू इच्छितो की जे विकासाचं अजेंडा आमच्या वतीने मांडण्यात आला होता निवडणुकीच्या वेळेस, तो शहर विकासाच्या बाबतीमध्येच होता. मग दोन्ही पक्षाच्या लोकांकडनं असतील तर हे सर्व प्रश्न निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि जो अल्पसंख्याक विभागाचा जो निधी आहे, ज्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे, त्याच्या बाबतीमध्ये स्पष्ट खुलासा एवढाच करू इच्छितो की हा निधी जो आलेला आहे हा कुठल्याही परिस्थितीत परत जाणार नाही. कामं होतील, फक्त नगरपालिका करेल की PWD करेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही शासनाकडे या बाबतीमध्ये खुलासा मागितलेला आहे. निश्चितपणाने शासनाकडनं जे गाईडलाईन्स येतील त्याच्या माध्यमातून आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत. त्यामुळे शहर विकासासाठी आलेला कुठलाही निधी परत जाणार नाही याची 100% शाश्वती आपल्याला सर्वांना या निमित्ताने देतो. आपले काही प्रश्न असतील, आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण आता विचारू. निमित्ताने घडला होता. खरं तर पहिलीच जनरल मीटिंग होती. सहसा जनरल मीटिंग ह्याच बिल्डिंगमध्ये होता. परंतु पहिल्या जनरल मीटिंगमध्ये कदाचित जागा अपुरी पडेल ह्या दृष्टीकोनातून आम्ही ती मीटिंग टाऊन हॉलमध्ये ठेवलेली होती. आणि टाऊन हॉलमध्ये मीटिंग ठेवलेली असताना बऱ्याच वेळा नगरसेवकांच्या सोबतीला जे लोक येतात त्यांचासुद्धा आतमध्ये येण्याचा आग्रह होता. आणि म्हणून आम्ही प्रशासनाला एक विनंती केली की आपण कृपया कुणालाही नगरसेवकांच्या व्यतिरिक्त आतमध्ये येऊ देऊ नये. त्याच्यामध्ये पत्रकारांना आतमध्ये येऊ न देण्याचा कुठलाही विषय नव्हता. तिथं गैरसमज झाला आणि संबंधित जे कर्मचारी होते त्यांनी ते दार लावलं आणि पत्रकारांमध्ये दुर्दैवाने असा गैरसमज झाला की आम्ही पत्रकारांना येऊ दिलं नाही. वास्तविक अतिशय पारदर्शकपणे काम झालं पाहिजे या मताचा मी नेहमी राहिलेलो आहे. कुठलीही भूमिका मांडायची असेल तर ती सर्व लोकांच्या समोर मांडण्याचा माझा आधीपासूनचा स्वभाव आहे. त्यामुळे हा जो गैरसमज म्हणा किंवा जो आरोप भाजपच्या नगरसेवकांकडनं करण्यात आला तो अतिशय दुर्दैवी आहे. खरं बघायला गेलं तर सर्व भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये समित्या आहेत. बांधकाम समिती, आरोग्य समिती, पाणी पुरवठा समिती यांच्या देखील बैठका झाल्या. परंतु तिथं देखील कुठल्याही पत्रकारांना बोलवण्यात आलं नाही असा प्रतिआरोप देखील मी करू शकतो. परंतु तसं मला करायचं नाही. पहिलीच मीटिंग आहे, चुरशीची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये जर सगळेच प्रश्न एकत्रित एकदम सुटणार नाहीत, गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो. परंतु पत्रकारांना आत न येऊ देण्याचा कुठलाही विषय त्याच्यामध्ये नव्हता. पुढच्या मीटिंगांना पत्रकारांना वेगवेगळ्या भूमिका याच्यामध्ये घेता येऊ शकतात. एक तर पत्रकारांना जी ब्रीफिंग मीटिंगच्या नंतर करायची असते, सहसा अनेक नगरपालिकांमध्ये ही पद्धत आहे. नंदुरबार नगरपालिका असेल किंवा तळोदा किंवा इतर परिसरातल्या जेवढ्याही नगरपालिका आहेत, त्याचं कारण आहे की पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील गैरसमज होऊ शकतात. वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे बरेच वेळा पत्रकार असतात, गैरसमज होतात. काही पत्रकारांकडे जर पास नसेल
किंवा पत्रकारांच्या नावाखाली इतर लोक एंट्री करत असतील तर देखील गैरसमज होतो. त्यामुळे पत्रकारांना प्रत्येक घडलेली गोष्ट, कारण की आपण त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो, प्रत्येक मिटिंगचा प्रत्येक मिनिट हा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये होतो. तर पत्रकारांना प्रत्यक्ष मिटिंगमध्ये बोलवायचं की नंतर ब्रीफिंग करायची, हा आम्ही सर्वांना समन्वयाने विचार करून आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. पत्रकारांना न येऊ देणं हा आमच्यासाठी विषय नाही. सगळे पारदर्शकपणे प्रक्रिया पार पाडली पाहिजे आणि पत्रकारितेच्या माध्यमातूनच ती पार पडते असं माझं मत आहे. त्यामुळे कुठलाही विषय लपवण्याचा किंवा पत्रकारांना न येऊ देण्याचा विषय नाही. प्रत्येक विषय प्रशासन निवडणूक लागण्याच्या पूर्वी आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे, जो एका अर्थाने कॉन्ट्रोवर्शियल म्हणा, एकूण 4,37,00,000 रुपयाचा निधी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाला होता. तो GR निवडणूक लागण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 3 नोव्हेंबरला शासनाने GR काढला आणि तो निधी शहादा नगरपालिका असेल, तळोदा नगरपालिका असेल, या नगरपालिकांसाठी तो वितरित करण्यात आला. तो कामासकट वितरित करण्यात आला, म्हणजे यांच्या घरापासून तर यांच्या घरापर्यंत अशा प्रकारच्या नावासकट तो निधी आला होता. आणि नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असल्यामुळे नगरपालिकेने ते काम करावं म्हणून साहजिकपणे तो विषय आम्ही अजेंड्यावर घेतला. परंतु त्यावेळेस बहुमताने तो नामंजूर करण्यात आला. का नामंजूर करण्यात आला, कशाला नामंजूर करण्यात आला, गैरसमज असू शकतात. परंतु तो नामंजूर करण्यात आला. नंतर त्याच्यावर खुलासा आम्ही केल्यानंतर, कारण की सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून तो निधी आला होता आणि तो खर्च झाला पाहिजे, त्याची कार्यान्वयन यंत्रणा नगरपालिका असली पाहिजे असा आमचा आग्रह होता. तेव्हा काही बहुमताने तो विषय नामंजूर जरी करण्यात आला तरी प्रशासनाने म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून तो निधी PWDकडे वर्ग करण्यात आल्याच्या बाबतीमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. आम्ही शासनाकडे हा विषय अतिशय गांभीर्यपूर्वक ठेवलेला आहे की नगरपालिकेच्या हद्दीमध्ये होणारी कामं ही नगरपालिकेची यंत्रणाच करेल, PWD करणार नाही. शासनाचा किंवा कलेक्टर ऑफिसमधनं असं आहे की तो विषय PWDकडे वर्ग करावा. आम्ही त्याला विरोध करतो आहोत, कारण नगरपालिकेच्या हद्दीतला जर विषय असेल तर नगरपालिकेची सक्षम यंत्रणा म्हणून बांधकाम विभाग आहे तर तो त्यांनीच केला पाहिजे. हा वाद सध्या सुरू आहे आणि म्हणूनच लोकांमध्ये मोठा गैरसमज आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये काम होईल, फक्त प्रशासन जेव्हा निर्णय देईल की PWD करेल की नगरपालिका करेल तेव्हा तो विषय मार्गी लागेल. साठी हा निधी आला होता म्हणून तो परत केला गेला असं बरंचसं नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. काय सांगता? मुळात विषय जेव्हा नामंजूर झाला तेव्हा तो का नामंजूर झाला याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण नव्हतं. परंतु जे कायदेशीर प्रक्रिया राबवून ज्या गोष्टी करायच्या असतात त्या आम्ही केलेल्या आहेत. मुळात नंतर असं कळलं की नामंजूर करणं हा विषय नव्हता, तो PWDकडे वर्ग झाला पाहिजे असा आग्रह काही लोकांचा होता. त्याला आमचा म्हणजे वैयक्तिक नगराध्यक्ष म्हणून ते आपल्या हिताचं नाही, हा निर्णय माझा आहे. जर सक्षम यंत्रणा बांधकाम विभाग जर नगरपालिकेची आहे, करोडो कोट्यवधींचे कामं या बांधकाम विभागाच्या माध्यमातून इथून पुढे आधी झालेले आहे, मग अचानक PWD विभागाकडे तो निधी का वर्ग करावा हा पहिला आमचा आक्षेप आहे. शासनानेच दिलेल्या नमो उद्यानच्या माध्यमातून 1 कोटीचा अजून निधी आलेला आहे, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली, ते काम नगरपालिका करणार आहे. मग अल्पसंख्याक विभागानेचीच कामं PWDने का करावी नगरपालिकेच्या हद्दीत असताना, हा आमचा आक्षेप आहे. म्हणून चर्चा वेगवेगळ्या पद्धतीनं होणं अतिशय स्वाभाविक आहे, परंतु काम निश्चितपणाने होईल एवढी शाश्वती आम्ही त्या निमित्ताने देणार. मांडला जातो तेव्हा वर्षानुवर्षची जी परंपरेप्रमाणे जे वेगवेगळे विभाग असतात त्याच्यामधनं संभाव्य उत्पन्न कुठून येणार आहे, किती येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खर्च कशा पद्धतीने केला पाहिजे हा अंदाजपत्रक म्हणजे अर्थसंकल्प असतो. तर साहजिकपणाने 294 कोटीचं जी कामं शहरामध्ये झाली पाहिजेत याच्यासाठीचा एक अंदाजपत्रकीय आराखडा म्हणजे तो 294 कोटीचा अर्थसंकल्प होता. निश्चितपणाने शासनाकडे जर व्यवस्थितरित्या पाठपुरावा केला तर तेवढा निधी आपण मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ही रास्त अपेक्षा लोकप्रतिनिधींकडनं असते. 294 कोटीचा आकडा जरी मोठा दिसत असला तरी प्रत्यक्ष अर्थसंकल्पासाठी तेवढा निधी आणणं ही आमच्यासाठी
हा मुद्दा जो आपण प्रश्न विचारला तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पहिल्या जनरल मीटिंगमध्ये भूमिगत गटार मंजूर करण्यासाठीचा ठराव देखील आपण ठेवला होता, परंतु बऱ्याचशा नगरसेवकांना त्याच्यामध्ये काही प्रश्न असल्यामुळे बहुमताने तो विषय स्थगित ठेवण्यात आला होता. वास्तविक स्थगित ठेवण्याचं काही कारण नव्हतं, परंतु काही प्रश्न असतील त्याच्यासाठी त्यांनी तो विषय स्थगित ठेवला. परंतु आता येणाऱ्या जनरल बॉडीमध्ये तो विषय आम्ही पुन्हा एकदा घेणार आहोत. माझी अपेक्षा हीच आहे की सर्व नगरसेवकांच्या मनामधल्या ज्या शंका कुशंका असतील त्या बाजूला झाल्या असतील, कारण की भूमिगत गटार योजना ही आता त्याचा एस्टिमेट झालेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आल्यावर त्यांनी देखील सांगितलं होतं की भूमिगत गटार योजना ही मंजुरीच्या स्टेजवर आलेली आहे. त्यामुळे इथून फक्त प्रस्ताव जाण्याचा उशीर आहे. त्यामुळे एकदा इथून प्रस्ताव गेला तर निश्चितपणाने तिथं पाठपुरवठा करून त्याला मंजुरी घेण्याची जबाबदारी आमची सर्वांची निश्चितपणाने आहे. तसं बघायला गेलं तर भूमिगत गटार हा एक पांढरा हत्ती पोचण्यासारखा विषय आहे, कारण की जिथं जिथं ज्या ज्या शहरांमध्ये भूमिगत गटारी झालेल्या आहेत एक तर त्या पूर्ण व्हायला 7-7, 8-8 वर्ष लागतात. पूर्ण गाव त्याच्यामध्ये डिस्टर्ब होतं आणि खास करून आपल्या गावाची जी नैसर्गिक ठेवण आहे त्याच्यामध्ये भूमिगत गटार सक्सेस होईल की नाही हा जरी प्रश्न असला तरी निश्चितपणाने जे कन्सल्टंट जे आर्किटेक्टने हा संपूर्ण आराखडा तयार केलेला आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच आराखडा तयार केला असेल आणि म्हणून भूमिगत गटार झाली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत. संपूर्ण गावाला सुद्धा आज नाही उद्या त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तो प्रस्ताव देखील येणाऱ्या मीटिंगमध्ये सर्वानुमती मंजूर करून तो शासनाकडे आम्ही पाठवणार. अनेक वर्षापासून हद्दवाढीचा प्रस्ताव हद्दवाढीचा प्रस्ताव जेव्हा पूर्वीची बॉडी होती 2016-17मध्ये तेव्हा आपण तो विषय बऱ्यापैकी मार्गी लावला होता. या शहादे शहराचं दुर्दैव असं आहे की जेव्हा पहिला DP प्लॅन तयार झाला तेव्हा आणि नंतर दुसरा DP प्लॅन वाढीव 2006मध्ये आला तेव्हा कुकडेल शिवार आणि शहादा ग्रामीण असे 2 भाग दुर्दैवाने ॲनालिसिस करताना सुटले आणि या भागामध्ये काम होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा निधी तिथं जाऊ शकत नाही. नगरपालिकेच्या हद्दीतले नागरिक असतील तरी त्यांना कुठल्याही सुविधा पुरवता येत नाही. म्हणून हद्दवाढीची प्रक्रिया आपण 2017-18 सुरू केली होती. दुर्दैवाने करोनाचा कार्यकाळ आला, 2 वर्ष तिथं वाया गेले, परंतु पुन्हा सर्व हद्दवाढ माननीय आमदार साहेबांनी देखील त्याचा चांगल्या पद्धतीने पाठपुरवठा केलेला आहे. वेगवेगळे भाग अजून त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, परंतु शासनाने 1 जुलै 2025पर्यंत जी हद्दवाढीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं हद्दवाढ सुरू आहे तो विषय पुढची जनगणना होईस्तोवर म्हणजे 2027 जनगणना होईस्तोवर त्या स्टेजवर येऊन स्थगित ठेवावे अशा प्रकारचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे 2027ची जनगणना झाल्यावर हद्दवाढीचा जे आपण प्रस्ताव शासनाकडे आधीच जमा केलेला आहे तो मार्गी लागण्यासाठी मदत